नमस्कार. आज आपण चाललेलो आहोत पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्हा आहे, त्या ठिकाणचा पिंपरी चिंचवड आहे, त्या ठिकाणचं मोशी आहे आणि मोशी या ठिकाणचं आदर्श नगर हा भाग आहे. आणि या भागामध्ये आमिर मोहम्मद शेख नावाचा एक तरुण राहतो आहे. त्याचं वय साधारण 25च्या आसपासचं आहे. त्याच्याबरोबर त्याच्या पत्नी आहेत. पत्नीचं नाव आहे अरिना. आता आमिर जो आहे तो मूळचा पारनेर तालुक्यातील रांधे या गावामध्ये राहणारा आहे आणि कामाच्या निमित्ताने तो पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेला आहे. खाजगी वाहनचालक म्हणूनही काम करतो आणि एका कंपनीत सुद्धा काम करतो. तर या पती पत्नींचा सुखाने संसार चाललेला आहे. काही महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे आणि पती रोज कामावरती जायचा, पत्नी घर सांभाळायची. दोघांचा राजाराणीसारखा संसार चाललेला आहे. आपलं काम, आपलं घर अशा पद्धतीनं यांचं आयुष्य होतं. तारीख आहे 15 जून 2024. आता या दिवशी पती जो आहे त्याच्या वेळेनुसार कामावरती निघून गेलेला होता. आता संध्याकाळ झाली, बायको नवऱ्याची वाट बघत होती, तरीही पती काय माघारी आलेला नव्हता. आता त्यानंतर मग तिनं त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण पतीचा फोन लागत नव्हता, संपर्क होत नव्हता. आता त्या पती कुठं गेला, काय गेला, काहीही पत्ता लागत नव्हता. रात्रभर त्या पत्नीनं वाट बघितली. दुसरा दिवस उजाडला, पण पती काही घरी आलेला नाही. त्याच्यानंतर मग या पत्नीनं भोसरी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पती बेपत्ता झाल्याची. त्यानंतर त्या पतीचा आता शोध सुरू झाला. आता यानंतर पोलिसांनी आळंदी चाकण रस्त्यावरच्या निर्जनस्थळी एक मृतदेह जाळल्याचे माहिती समोर आलेली होती. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केली तर एका म्हणजे जंगली भागामध्ये झाडाझुडपामध्ये अर्धवट जळालेला मृतदेह तिथं पोलिसांना सापडलेला होता आणि तो ताब्यात घेतला. वय साधारण 25-30च्या आसपासचा असावं आणि घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी काही मृतदेहाचे अवशेष नदीपात्रामध्ये फेकून दिलेलं पण समोर आलेलं होतं. आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली. बॉडी पोस्टमॉर्टमला YCM रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे. मात्र मयत व्यक्ती कोण आहे, कुठली आहे, तिची हत्या का केली, असे अनेक प्रश्न समोर होते. आता पोलिसांनी त्याच वेळेस मग या भागामधील साधारणपणे 25-30 वयाचे कोणी बेपत्ता झालेले आहेत का याची माहिती काढलेली होती आणि यावेळेस मग 25 वर्षाचे आमिर शेख ही व्यक्ती मोशी या ठिकाणावरून गायब झालेली आहे अशी माहिती समोर आली. आता पोलिसांनी लागलीच आमिरची पत्नी अरिना यांच्याशी संपर्क साधला. मृतदेह दाखवला गेला आणि मृतदेह पाहताच त्या पत्नीनं टाहू फोडलेला आहे आणि आमिर शेख यांचा तो मृतदेह होता. तिथं ओळख पटली. आता त्यांची हत्या झालेली आहे ही गोष्ट समोर आलेली होती. आता पोलिसांनी आमिर यांची हत्या कोणी केली याचा शोध सुरू केलेला होता. आता कुणावरती संशय आहे असं ज्यावेळेस त्या पत्नीला विचारलं त्यावेळेस त्या पत्नीनं आपल्या स्वतःच्या माहेरच्या लोकांवरती गंभीर आरोप केलेले होते आणि अरिनाच्या कुटुंबियांनी पती आमिरची हत्या केलेली असावी असा अंदाज वर्तवलेला होता. त्याचबरोबर ते आमिर यांचे वडील जे आहेत मोहम्मद कासिम शेख, तर यांनीसुद्धा आमिरची पत्नी अरिनाच्या घरच्यांनी मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याचा अंदाज वर्तवलेला होता. आता पोलिसांनी लागलेच मग अरिनाच्या माहेरचा पत्ता काढला आणि तपास सुरू केला होता. अरिना ही सुद्धा मूळ पारनेर तालुक्यातील रांधे गावामध्ये राहणारी होती. आता आमिर आणि अरिना दोघंही एकाच गावामधले होते आणि त्यानंतर मग पोलिसांना अरिनाच्या माहेरच्या व्यक्तींवरती संशय आला होता. कारण एक वेगळं प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं होतं. एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण इथं समोर आलं होतं. कारण या प्रकरणी अरिनाचा भाऊ सुशांत गोपाळ गायकवाड हा फरार झाल्याचं दिसून येत होतं. आता पोलिसांचा त्याच्यावरचा संशय वाढला. त्यानंतर त्याची माहिती काढली, त्याचा शोधाशोध सुरू केला आणि दिवस उलटत गेले. संशयित आरोपीचा कुठेही पत्ता लागत नव्हता आणि अखेर 29 जून 2024 रोजी संशयित आरोपी गायकवाड हा लोणावळा या ठिकाणी पोलिसांना म्हणजे समजलं की तो त्या ठिकाणी आहे, सापळा रचला गेला आणि त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, पण त्याच्यानंतर मात्र त्याच्याकडून ज्यावेळेस पोलिसांनी कसून चौकशी केली, पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर सत्य बाहेर आलं होतं. तर संशयित यानं आपल्या 3 साथीदारांच्या सोबत मिळून आमिर शेख यांची हत्या केल्याचं कबूल केलं किंवा ते समोर आलेलं होतं. आता हे प्रकरण नक्की काय होतं तर पारनेर तालुका जो आहे त्या ठिकाणचं रांधे गाव आहे. या ठिकाणी शेख परिवार आणि गायकवाड परिवार हे शेजारी शेजारी राहत आहेत. आता दोन्ही परिवारामध्ये अत्यंत चांगले संबंध होते आणि मागील जवळजवळ 20 वर्षापासून हा परिवार या ठिकाणी म्हणजे दोन्ही परिवार या ठिकाणी राहत आहेत. आता या परिवारामध्ये म्हणजे शेख परिवारामध्ये मुलगा आहे आमिर, हा खाजगी चालकाचं काम करायचा आणि गायकवाड यांच्या परिवारातील निकिता जी आहे एक आता तरुण वयामध्ये आली होती आणि
आमिरसुद्धा तरुण वयात आलेला होता. या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. पुढे यांच्यामध्ये प्रेम प्रकरण चालू झालं होतं आणि नंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांनी आपापल्या घरी सांगितलेला होता. मात्र दोघांचाही धर्म वेगळा होता आणि त्यामुळे मग दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला विरोध केलेला होता. आता या सगळ्या प्रकरणामुळे यांच्या घरातले संबंध जे आहेत ते बिघडले होते. कालपर्यंत जे एकमेकांशी चांगले वागत होते ते आता एकमेकांच्या दुश्मन बनलेले होते. यांच्यामधली बोलाचाली वगैरे बंद झालेली होती. मात्र हे जे प्रेमी युगुल होतं त्यांना मात्र एकमेकांपासून दूर राहणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या भेटीगाठी वगैरे चालू होत्या. पण घरच्या आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत, यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि साधारण 4-5 महिन्यापूर्वी घरातून पळून जाऊन आळंदी या ठिकाणी त्यांनी लग्न केलं. आणि आता हे घरातनं पळून गेल्यानंतर मग या ठिकाणी घरी मग प्रचंड वादंग निर्माण झाला होता. घरच्यांना प्रचंड राग आलेला होता. घरची सगळी मंडळी चिडलेली होती. पण निकिताने आमिरशी लग्न केलं आणि आता तिनं आपलं नाव बदललं, धर्म बदलला. तिचं नाव झालं अरिना आणि आता आमिर आणि अरिना हे दोघंही पती पत्नी हे पिंपरी चिंचवडच्या मोशी भागामध्ये आले आणि या ठिकाणी राहायला लागलेले होते आणि त्यांच्या संसाराला 4 महिने उलटलेले होते. आता याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की बाबा झालं, आता 4 महिने झाले, लग्न झालेलं आहे, आता सगळं सुरळीत होईल, घरचे सगळे विसरलेले असतील. पण अरिनाच्या बहिणीचा पती याला म्हणजे नाव आहे पंकज विश्वनाथ पाईकराव, यालासुद्धा या गोष्टीचा राग आलेला होता. भावांनासुद्धा प्रचंड राग आला होता आणि यामुळे या भावांनी आणि या मेहुण्यानं मिळून दुसऱ्या मेहुण्याची म्हणजेच त्या साडूची हत्या करण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्याप्रमाणे अरिना आणि आमिर यांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. त्यावेळेस यांना समजलं की हे दोघंही मोशी या ठिकाणच्या आदर्शनगर भागामध्ये राहत आहेत आणि आमिर रोज कंपनीत कामावरती जातो आहे. आता यामुळे मग पंकज जो आहे म्हणजे आमिरचा साडू जो आहे त्यानं आमिरबरोबर ती बोलाचाली सुरू केली, जवळचे संबंध निर्माण करायला सुरुवात केली आणि 15 जून 2024 रोजी पंकज विश्वनाथ पाईकराव आणि सुशांत गायकवाड, गणेश गायकवाड आणि त्यांचा चाकणमध्ये राहणारा मित्र अशा पद्धतीने या सगळ्यांनी मिळून एका खेड या ठिकाणच्या परिसरातील एका मंदिरामध्ये बसून या सगळ्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचलेला होता. आता त्याप्रमाणे पंकजानं साडू आमिर याला दारू पिण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर कुरोळीजवळचं पुणे नाशिक हायवे आहे त्यावरच्या एका हॉटेलात या दोघांनी दारू घेतली. त्याच्यानंतर आमिर हा नाणेकरवाडी या ठिकाणच्या एका कंपनीत कामावरती गेलेला होता. आता यावेळी जे मारेकरी टपून बसलेले होते ते वेगवेगळ्या गाडीवरती जाऊन त्या आमिरचा पाठलाग करत होते आणि त्यानंतर मग पंकजने पुन्हा आमिरला फोन केलं आणि त्याला सांगितलं की चला आपण पुन्हा एकदा दारू पिऊ आणि आळंदी फाटा या ठिकाणच्या एका हॉटेलामध्ये त्यांनी दारू घेतली आणि नंतर ते चाकण आळंदी रोडच्या कडेला मेदनवाडीच्या हद्दीमध्ये जंगली भाग आहे त्या भागामध्ये दारू प्यायला बसलेले आहेत. काही वेळानं मग पाठीमागून सुशांत आणि गणेश आले होते आणि त्यांनी पंकजला फोन करून तू बाजूला जा असं सांगितलं होतं. त्यानंतर मग हे दोघं त्या ठिकाणी पोहोचले. तिथं आमिर होता, मध्यधुंद अवस्थेमध्ये होता. त्यांनी आमिरला मारहाण करायला सुरुवात केली आणि आता त्याला जंगलामध्ये ओढत नेलं. नंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली आणि त्याची बॉडी जंगलामध्ये लपवून ठेवली. आता ही बॉडी जाळण्यासाठी मग मारेकरी मुर्हे वस्ती कुरोळी या ठिकाणी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सुनील चक्रनारायण नावाचा एक तरुण आहे त्याच्याकडून त्यांनी ते कंपनीच्या टाकीमधलं LDO डिझेल जे आहे ते घेतलं आणि ते नंतर आणून डेड बॉडीवरती टाकलं, तिला जाळून टाकलं आणि त्यानंतर मग त्यांनी या दोघांनी त्या मैताची राख जी आहे, राख आणि हाडे ही दोघंही गोणीमध्ये भरून ती नदीमध्ये टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे कितीही पुरावा नष्ट केला तरीही पोलीस त्या संशयितांपर्यंत पोहोचले. भारतीय दंडविधान कलम 364, 302, 201, 120B, 34 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये पंकज, सुशांत यांना हिंगोली या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे आणि सुनीलला लोणावळ्यातून अटक केलेली आहे. आता या प्रकरणामध्ये माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर आलेली होती, पण जी माहिती समोर आली मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि कदाचित याच्यामध्ये वेगळी आणि नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून 2 भाऊ आणि 1 बहीण इथं उद्ध्वस्त झालेत. त्याचबरोबर ती एका तरुणाची हत्या होते आणि त्या तरुणाचाही परिवार या ठिकाणी उद्ध्वस्त होतो. याच्यामध्ये एक नातेवाईक दाजी आणि एक मित्रसुद्धा अडकला जातो आणि त्यांचाही परिवार उद्ध्वस्त होतो आणि या घटनेचा शेवट अत्यंत दुःखद आणि विदारक अशा पद्धतीनं होतो. आता याबद्दलचं तुमचं मत तुम्ही जरूर कळवा आणि अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दलसुद्धा तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.